सैन्यात नोकरीवरून निवृत्तीनंतर सुभेदार मनोहर कांडलकर यांनी सन 2005ला सैनिक मल्टीपर्पज सिक्युरिटी सर्व्हिस व्यवसाय सुरू केला। अनेक वेळा त्यांनी याची परवानगी घेतली, पण यावर्षी त्यांनी नवीन उपक्रम राबविला। सिक्युरिटी गार्ड करीत चक्क खाकी ड्रेस, मिलिटरी कमांडो ड्रेस व 3 स्टार बिल्ले देखील वापरात असल्याची माहिती मिळाली असता गाडगेनगर पोलिसांनी सैनिक मल्टीपर्पज सिक्युरिटी सर्व्हिसची झडती घेतली। त्या ठिकाणी ह्या सर्व साहित्याबाबत विचारणा केली असता या संदर्भात त्यांच्याकडे कुठलीही माहिती मिळाली नाही। त्यामुळे त्यांनी साहित्यासह माजी सैनिक मनोहर कांडलकर यांना अटक करून ताब्यात घेतले व पुढील चौकशी सुरू आहे। दैनंदिन ड्युटी दरम्यान ज्या सिक्युरिटी एजन्सी चालवल्या जातात त्यामध्ये काही सिक्युरिटी एजन्सी ह्या त्या सुरक्षा एजन्सी अधिनियम 2005 या नियमानुसार न चालवता त्याच्यामध्ये ड्रेस कोड बदलवलेले आहे अशी माहिती होती। त्यावरून आज सोबत PSI भुयारकर, SC गेडाव, NPC सतीश देशमुख, NPC दिगंबर चव्हाण, रोशन वराडे, NPC सुभाष पाटील व तेथील बाजूचे पंच घेऊन आम्ही सैनिक मल्टीपर्पज सिक्युरिटी एजन्सी शेगाव नाका ते कठोर रोडच्या दरम्यान आम्ही एक रेड केलेली आहे। ही सदरची एजन्सी हे मनोहर कांडलकर हे चालवत होते। त्यांचं माजी सैनिक आहे, ते सुभेदार या रँकवरूनच्या पदावरून निवृत्त झालेले आहे आणि ज्यावेळेस आम्ही त्यांची झडती घेतली असता त्याच्यामध्ये खाकी रंगाचे ड्रेस, मिलिटरीचे कमांडो ड्रेस, 3 स्टार स्टॅम्प्स असं हे नियमाच्या नुसार नसलेली साहित्य त्यांनी त्यांच्याजवळ ठेवलेले होते। त्यानुसार त्यांचं डेबुक, त्यांचे रजिस्टर हे आम्ही जप्त केले व त्यांच्या मनोहर कांडलकर सेवानिवृत्त सुभेदार यांच्यावर आम्ही सुरक्षा एजन्सी अधिनियम 2005 कलम 20-21 अन्वये तसेच भारतीय दंडविधान संहिता कलम 188 अन्वये कारवाई करीत आहोत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।